5 मिनिटात घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात इथे हे आपलं गरमागरम आणि एकदम हेल्दी व्हेजिटेबल सूप तयार झालेलं आहे. इथं गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये घातलं तेल. आता फोडणीसाठी लागतं तेवढं तेल घालायचं. तेल घातलं. इथं घेतलेल्या आहेत भाज्या सगळ्या चिरून. ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. बघू शकता. हिरवी मिरची घेतली, कोबी घेतली, कांद्याची पात घेतली, काळी मिरी घेतली, थोडेसे लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातले जिरे, आलं लसूण बारीक चिरून घेतलं होतं ते फोडणीमध्ये घातलं. मस्त असं याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. चवीसाठी थोडीशी एक हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. हिरवी मिरची स्किप केली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये घातला बारीक चिरून घेतलेला कोबी. भाज्या सगळ्या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. हे बघा सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घेतल्या. आता थोडंसं कोबी परतून झाला की लगेच यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कांद्याची पात घालायची. आता कांद्याची पात व्यवस्थित अशी धुवून घेतली. या तेलामध्ये व्यवस्थित अशा भाज्या परतून घेतल्यानंतर इथं आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आहे. तुम्ही किंवा यामध्ये कोथिंबीरचे देठं सुद्धा घातले तरी सुद्धा चालतील. आता यामध्ये घातलं पाणी. लागेल तसं पाणी घालायचं यामध्ये. हे बघा आता जेवढं सूप बनवायचं आहे तेवढ्या हिशोबाने इथं पाणी घालायचं आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत तर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या. एकदम भन्नाट आणि भारी लागतं. लहान मुलांसाठी म्हणू नका, वयस्कर माणसासाठी म्हणू नका, सगळ्यांसाठी हे अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असं हे सूप आहे. चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी काळी मिरी पूड घातली. याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. मस्त अशी याची उकळी काढून घ्यायची. इकडं घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठाच्या मस्त अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं पीठ मोडून घ्यायचं. हे बघा गुठळ्या मोडून यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून याचं पीठ मोडून घ्यायचं. इथं मी भाजीच्या 2 पळ्या पीठ घेतलेलं आहे. आता इथं आपण मस्त असं हेल्दी एकदम गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये केलं जाणारं ज्वारीचं सूप कसं बनवायचं किंवा व्हेजिटेबल सूप म्हणलं तरी सुद्धा चालेल. ज्वारीचं सूप कसं बनवायचं पाहतोय. तर हे बघा इथं मी पीठ गुठळ्या मोडून सगळं व्यवस्थित मोडून घेतलेलं आहे आणि या उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं हे पीठ घातलेलं आहे. भाज्या शिजवून जर तुम्हाला बारीक वाटून घ्यायच्या असेल तर वाटून घेतल्या तरी सुद्धा चालतील किंवा अशाच ठेवल्या तरी सुद्धा सूपमध्ये खायला खूप भारी लागतात. तर मी इथं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं सूप बनवलेलं आहे. त्यामुळे इथं मी पीठ आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे. कारण काय होतं पीठ जास्त जर वापरलं तर सूप एकदम घट्ट होतं आणि घट्ट सूप प्यायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे इथे गरमागरम हेल्दी सूप बनवलेलं आहे मस्त. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको असं मस्त असं सूप तयार झालेलं आहे. गॅस बंद केला. वरून थोडीशी काळी मिरपूड घातली. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. थोडंसं लाल तिखट सुद्धा किंचितभर घातलं तरी सुद्धा चालेल. आणि बघा मस्त असं गरमागरम हेल्दी सूप तयार झालं. रेसिपी एकदम छान आणि भन्नाट आहे. डिटेल रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ जाऊन क्लिक करा खाली त्रिकोणावर आणि मस्त असं गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये सूप एन्जॉय करा आणि नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू. बाय.